786 क्रमांक असलेल्या जुन्या नोटा द्या, 57 लाख घ्या. सोशल मीडिया जाहिरातीने वृद्धाची 8 लाखाची फसवणूक. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथून सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर आलेल्या ओल्ड कॉईनच्या जाहिरातीला भुललेल्या 62 वर्षीय वृद्धाला तब्बल 8,01,500 रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. 786 क्रमांक शेवटी असलेल्या जुन्या नोटांच्या बदल्यात तब्बल 57 लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली. बिळाशी येथील भगवान महादेव पाटील वय 62 वर्ष यांच्या मोबाईलवर ओल्ड कॉईन कंपनीच्या नावाने जाहिरात आली. शेवटी 786 क्रमांक असलेल्या जुन्या नोटांच्या बदल्यात मोठा मोबदला मिळेल असे या जाहिरातीत सांगण्यात आले होते. पाटील यांनी त्यांच्याकडील 786 क्रमांकाने शेवट होणाऱ्या 200, 100 आणि 10 रुपयांच्या 3 नोटांचे फोटो संबंधित क्रमांकावर पाठवले. यानंतर एका व्यक्तीने फोन करून आपण ओल्ड कॉईन कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. या नोटांच्या बदल्यात तब्बल 57 लाख रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर वेगवेगळी कारणे सांगून पाटील यांच्याकडून पैसे भरण्यास सुरुवात करण्यात आली. 16 जुलै ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत पाटील यांनी मोबाईल स्कॅनरद्वारे वेगवेगळ्या वेळी तब्बल 8,01,500 रुपये पाठवले. मात्र पैसे भरूनही 57 लाख रुपयांचा मोबदला मिळाला नाही. उलट आणखी पैसे भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. पैसे न दिल्यास इजा करण्याची धमकीही देण्यात आल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी भगवान पाटील यांनी कोकरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मिटकरी अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही सायबर फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. आठवड्याभरापूर्वी चारळा येथील 77 वर्षीय सुरेश गोविंद पटवर्धन यांची सोलर प्रकल्पाच्या नावाखाली तब्बल 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे सोशल मीडियावरील आकर्षक जाहिराती जुन्या नोटा कॉईनच्या बदल्यात लाखोंचा मोबदला देण्याचे आमिष किंवा कोणत्याही कारणासाठी ऑनलाईन पैसे मागणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.